देवेंद्र फडणवीस सरकार आणि देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी अधोरेखित होणारी बाब आहे। आणि आता तर आपल्या सरकारने जे सांगितलं होतं नारायण कुटेजी, आपण सांगितलं होतं आपलं सरकार आल्यावर आमच्या लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये महिना हा तर सुरू राहील, पण आपल्या सरकारच्या काळामध्ये हे 4.5 वर्ष सरकारचे बाकी आहे, या काळामध्ये आपलं सरकार आमच्या लाडक्या बहिणींना 2,100 रुपये महिना देणार आहे, तोही आपण त्या ठिकाणी पुढच्या काळात सुरू ठेवणार आहे। आपल्या सरकारने सांगितलं पारदर्शी असलं पाहिजे, आपलं सरकार गतिमान असलं पाहिजे, गतिमान पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकारची भूमिका या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने स्वीकारली। आणि आम्ही जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहोत या सर्वांनी देवेंद्र फडणवीसचा जो संकल्प आहे, कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 2047 चा विकसित भारत हा संकल्प केला। 2047 मध्ये जगातला सर्वोत्तम भारत, 2047 मध्ये जगातला सर्वोत्तम भारत, सर्वोत्तम भारताचा संकल्प मोदीजींनी केला। आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी आमच्या सरकारने 2029 चा विकसित महाराष्ट्र, 2029 चा विकसित महाराष्ट्र, 2035 चा विकसित महाराष्ट्र, 2047 चा विकसित महाराष्ट्र आणि ही भूमिका स्वीकारताना 2029 चा विकसित महाराष्ट्र म्हणजे काय आहे, आम्ही जो संकल्पनामा दिला नारायण कुटेंना आमदार करण्याकरता जे मतदान तुम्हाला मागितलं, या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने जे मतदान देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवारच्या सरकारला केलं, मला अभिमान आहे। महाराष्ट्राच्या निर्माणापासून पहिलं सरकार आहे की 288 पैकी 237 आमदार या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महायुतीचे निवडून आले। आणि बंधू भगिनींनो, या राज्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींनो 51.78% मतं घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार आणि देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी अधोरेखित होणारी बाब आहे। आणि आता तर आपल्या सरकारने जे सांगितलं होतं नारायण कुटेजी, आपण सांगितलं होतं आपलं सरकार आल्यावर आमच्या लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये महिना हा तर सुरू राहील, पण आपल्या सरकारच्या काळामध्ये हे 4.5 वर्ष सरकारचे बाकी आहे, या काळामध्ये आपलं सरकार आमच्या लाडक्या बहिणींना 2,100 रुपये महिना देणार आहे, तोही आपण त्या ठिकाणी पुढच्या काळात सुरू ठेवणार आहे। आपल्या सरकारने सांगितलं की जेव्हा आपलं सरकार येईल त्या काळामध्ये आपण अशी घोषणा केली होती, संकल्प दिला होता की ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये विजेचा पंप आहे, मला बबनराव लोणीकरांचं तुमचं सर्वांचं अभिनंदन करायचं आहे की त्या काळामध्ये इतके विजेचे कनेक्शन आपण दिले या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांना, बांद्यापासून जालन्यापासून नागपूर पर्यंत, कोल्हापूर पासून सिंधूर पर्यंत 45 लाख शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष शेतातल्या पंपाचं विजेचं बिल येणार नाही हा संकल्प आपल्या सरकारने केला। 5 वर्ष विजेचं बिल येणार नाही। आणि आता तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी काल सांगितलं आज आपल्या गरीब माणसाला 8 रुपये 10 पैसे, सर्वसाधारण जनतेला 8 रुपये 10 पैसे विजेचा रेट आहे, 8 रुपये 10 पैसे विजेचा रेट आहे। प्रत्येक वर्षी पत्रकार मित्रांनो हे आवर्जून त्या ठिकाणी आपण या आपल्या माध्यमातून जनतेला सांगितलं पाहिजे की 8 रुपये 10 पैसे आता विजेचा रेट आहे। प्रत्येक वर्षी 10% रेट वाढतो, प्रत्येक वर्षी 10% रेट वाढतो, म्हणजे 8 रुपये 10 पैसे रेट आहे तर 80 पैसे 80 पैसे 80 पैसे म्हणजे पुढचे 5 वर्ष जर पकडले तर 18 पंचे 40 4 रुपये रेट वाढणार, म्हणजे 18 चे 8 रुपये 10 पैसे मग 4 रुपये वाढणार, 12 रुपये रेट होणार। जर आताची दरवाढ पकडली तर 12 रुपये येणार। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आता ज्या पद्धतीने काम केलं 2029 ला जेव्हा नारायण कुटे पुन्हा तुम्हाला मत मागायला येईल तेव्हा तुमचा 12 रुपये रेट राहणार नाही, तुमचा रेट 6 रुपये राहील, अर्धा झालेला राहील। हा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला। खऱ्या अर्थाने विजेच्या रेट मध्ये
50% कपात होण्याचा निर्णय 2029 मध्ये त्या ठिकाणी होणार आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे, आमच्या सरकारने निर्णय घेतला की शैक्षणिक दाखल्याकरता आमच्या मुलाच्या शिक्षणाचा कोणताही दाखला जर लागेल त्या दाखल्याकरता 500 रुपयाचा स्टॅम्प बबनगावची मागायचा. आता आपल्या सरकारने निर्णय घेतला, महसूल मंत्री मला जबाबदारी दिली देवेंद्रजींनी, मी निर्णय घेतला, आमच्या सरकारने निर्णय घेतला, माननीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, देवेंद्रजी मंजुरी दिली आणि आता अर्जुनराव आता एकही रुपया कोणताही स्टॅम्प पेपर मुलांच्या शिक्षणाच्या दाखल्याकरता लागणार नाही. हा निर्णय आपण केला. हा सर्व घरांना आता कोणत्याही मुलांच्या शिक्षणाचा दाखला करता कास्ट सर्टिफिकेट काढा, इन्कम सर्टिफिकेट काढा, डोमेस्टिक सर्टिफिकेट काढा, कुठलाही सर्टिफिकेट काढा, आता कुठलाही स्टॅम्प पेपर लागणार नाही. आणि आपण निर्णय घेतला, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या राज्याला 30 लाख घर दिले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 30 लाख घर देणार आहे. मी जिल्हाधिकारी यांनी आमच्या सर्व एडीओला सांगितलं आहे की आमचे जेवढे घरकुल लाभार्थी आहेत या घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळूची 5 घरपोच तलाठ्याने नेऊन दिली पाहिजे. 5 ब्रास वाळूची 5 ही घरपोच तलाठ्याने नेऊन दिली पाहिजे. 3-4 लाख जो निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच निर्णय झाला नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ज्यांना ज्यांना घर मंजूर होतील त्यांना 5 ब्रास मोफत वाळूची 5 आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आणि एवढंच नाही नारायणराव, तुमच्या मतदारसंघात जेवढे ग्रामपंचायती आहे आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये वाळू घाट आहे त्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये जे बांधकाम चालू आहे त्यांना तुम्ही वाळू देणे ही तहसीलदारची जबाबदारी आहे. तिथे ग्रामपंचायतीमध्ये एखादं बांधकाम खाजगी बांधकाम चालू असेल त्याला 600 रुपये प्रतिमास आकारून त्यांना वाढू देणे ही जबाबदारी आपली आहे. आता तर मी मोठ्या प्रमाणात तुम्हाला 50 क्रेशर एका जिल्ह्याला आता मी कलेक्टरला सांगणार आहे, या महिन्याभरामध्ये आपल्याला 50 नवीन क्रेशर द्यायचे आहे. कशाचे क्रेशर द्यायचे आहे? कृत्रिम वाळू तयार करणे. नदीची वाळू त्या ठिकाणी चोरी चालू आहे, तिला नदीची जी वाळू चोरी आहे तिला तर आम्ही थांबवणार आहे. ती वाळू तर मिळणार आहे आपल्याला, कारण ते वाळू घाटाचे टेंडर होतील. पण या राज्यामध्ये कृत्रिम वाळूचं धोरण आम्ही आणलं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी सर्व जेवढे बांधकाम पीडब्ल्यूडीचे आहे, इरिगेशनचे आहे, जिल्हा परिषदेचे आहे, ग्रामपंचायतचे आहे, हे आता नैसर्गिक वाळू होणार नाही. हे बांधकाम क्रेशर वरनं दगडखानीवरनं जी वाळू तयार होईल त्या वाळूवर या ठिकाणी आता बांधकाम होणार आहे. त्याच्यामुळं एमसॅट कृत्रिम वाळू धोरण आपण नवीन आणलं आहे. मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. खरं तर जो महसुली सप्ताह या ठिकाणी आपण चालवला, सर्वात महत्वाचा निर्णय आपण काय घेतला? या सरकारचा सर्वात महत्वाचा निर्णय आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये एकही शेतकऱ्याचा पांदन रस्ता हा पक्का झाल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. मी त्याचा अध्यक्ष आहे आणि मी ठरवलाय, मी एका जिल्ह्यात 5-5 वेळा 10-10 वेळा जाणार आहे. बबनराव परतूरला येणार आहे. मला सर्व तहसीलदार सर्व एडीओला सांगायचं आहे, आपल्या महसुली रेकॉर्ड मध्ये ते रस्ते आहे, सिंगल डॉटेड रस्ता आहे, डबल डॉटेड रस्ता आहे, त्याला पुन्हा मोकळा करायचा आहे. जेवढे महसुली रेकॉर्डवर रस्ते आहेत तेवढे मोकळे करून दोन्ही बाजूला झाडे लावायचे. दगड लावला तर दगड उठवून टाकतात, पण झाड लावलं तर झाड तोडता येत नाही, कारण पोलीस गुन्हा दाखल करतात, फॉरेस्टवाले गुन्हा दाखल करतात. आणि परमनंट झाडं लावले तर पिढ्यानं पिढ्या मागतो हा रस्ता आपला, इथं आपली बाउंड्री आहे. पुढच्या 1 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या सर्व रस्त्यांची बाउंड्री आम्ही फिक्स करणार आहे, दुतर्फा झाडे लावणार आहे आणि या राज्यातले सर्व रस्ते मोकळे करून देणार आहे. आणि 2 शेतकऱ्यांमध्ये वाद चालू असेल, 2 शेतकऱ्यांमध्ये वाद चालू असेल, मामलेदार कोर्टाची केस असेल, 143 चा रस्ता असेल, मी ठरवलाय 12 फुटाच्या कमी रस्ता असणार नाही. 12 फुटाचा कमीत कमी रस्ता असला पाहिजे. या ठिकाणी रस्त्याची कुठली भानगड, शेवटी शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असल्याशिवाय, शेतकऱ्याच्या शेतात वीज असल्याशिवाय, शेतकऱ्याशिवाय पाणी असल्याशिवाय, जर शेतकऱ्याला वीज मिळाली, शेतकऱ्याला पाणी मिळालं, शेतकऱ्यांना रस्ता मिळाला,
शेतकऱ्याचा बेरोजगार कोटा कधी कपड्यासाठी नोकरी मागत जाणार नाही, कुणाच्या घरी जाणार नाही, तो आपली मोटरसायकल काढून शेतामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. हेच परिवर्तन आहे. याच परिवर्तनाकरता देवेंद्र फडणवीस सरकार आहे. हेच परिवर्तन देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे. आणि म्हणून याकरता आपण काम करतो आहे. जालना